लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज सुरुवातीपासूनच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालंय। नाशिक न्यूजने उचलून धरलेल्या मुद्द्याचे पडसाद थेट सभागृहात उमटलेत। महासभा सुरू होताच नाशिक शहरातील पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि नागरिकांना झालेल्या त्रासाचा मुद्दा गाजलाय। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेच्या सुरुवातीलाच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान महानगरपालिकेकडून स्टार रेट मंजूर करण्याच्या विषयावरूनही सभागृहात खडाजंगी झाली। विशेष म्हणजे नाशिक न्यूजने या प्रकरणातील गौड बंगाल आणि पालिकेची आर्थिक लूट कशी होत आहे हे उघड केल्यानंतर या विषयाला अधिकच तीव्रता मिळाली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेसह सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडूनही या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आलाय। स्थायी समितीने यापूर्वी हा विषय जादा विषयात मंजूर केला होता, मात्र नाशिक न्यूजने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आता तोच विषय महासभेत गाजत आहे। महासभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे की पालिकेला जाग आली पाहिजे। एकाच पावसामध्ये आज नाशिककरांचे काय हाल झाले आपण सर्वांनी बघितलं। म्हणून आज आयुक्त असेल, महापौर असेल, यांना जाग आणण्यासाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत। त्याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे स्टार रेटचा। यांनी जो स्टार रेट लागू केला हा कुठल्याही नियमात नसून हा स्टार रेट कॉन्ट्रॅक्टरांना पोचण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरांचे लाड पुरवण्यासाठी हा स्टार रेट दिला जातो। हा स्टार रेट कॅन्सल झाला पाहिजे, नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। घोषणाबाजी करत सभागृहात पोहोचतायत, काय प्रशासनाच्या भावना आहे? नाशिक मध्ये आपण बघितलं असेल की एकाच पावसामध्ये एकच पाऊस पडला आणि संपूर्ण नाशिक मध्ये पाणी झालं। त्यानंतरची ही होणारी महासभा आहे। या महासभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत। या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केलं जाते। त्याचं कारण असं आहे की आज एक स्टार रेटचा मुद्दा आहे। हे कॉन्ट्रॅक्टरांचे लाड पुरवण्यासाठी हा स्टार रेट दिला जातो। कोणालाही विश्वासात न घेता, कुठल्याही नियमाला न धरून हा स्टार रेट दिला जातो। हा स्टार रेट देखील आज रद्द झाला पाहिजे, याच्यासाठी शिवसेना आंदोलन करत आहे। कुठल्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला असं जाणवत आहे का शहरामध्ये खड्डे आहे, प्रशासनावर तुम्ही घोषणाबाजी करताय? तुम्ही मला सांगा, कुठल्या ठिकाणी खड्डे नाहीये, कुठल्या ठिकाणी पाणी साचलेलं नाहीये। लांब जाण्यापेक्षा तुम्ही राजीव गांधी भवन समोरच तरण तलाव तयार झाला होता, म्हणजे हे सर्व पाणी नाशिकमध्येच झालं ना। त्यानंतर तुम्हाला सांगतो, यांनी स्टार रेट असेल आणि लवकर उपाययोजना केल्या नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे तीव्र मोर्चा काढण्यात येईल। अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की मागे आयुक्त मॅडमने व्हिजिट केली, एका रस्त्याची पाहणी केली आणि तो रस्ता निकृष्ट दर्जाचा मॅडमने ठरवला। मग तो रस्ता जर खराब असेल तर मग शहर अभियंता काय करतात, क्वालिटी कंट्रोल वाले काय करतात, तुम्ही याच्यावरती काय कारवाई करणार आहेत? जर तुम्ही यांच्यावरती काही कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलनाने रस्त्यावर उतरू। आयुक्तांनी पाहणी केली, एकाच ठिकाणचा रील्स काढला, तो व्हायरल केला, इतर ठिकाणी कामं निकृष्ट असे झाले नाहीत। आयुक्तांनी रील्सवर भर देण्यापेक्षा रिअलिटीवर भर दिला पाहिजे। नाशिक न्यूजच्या बातमीमुळे उघड झालेल्या या प्रकरणाचे पडसाद आता थेट महानगरपालिकेच्या महासभेत उमटले आहेत। तर पुढे काय निर्णय होतोय याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।